पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा। काही वेळेला दुसऱ्याच्या अपराधाने आपल्यावर दुःख भोगण्याची पाळी येते। आपण चाललो मागून आला मोटरसायकल उडवलं ना आता हे त्याच्या अपराधाचा परिणाम आपल्यावर दुःख भोगण्याची पाळी आहे। काही वेळेला दुष्ट प्रवृत्तीची माणसं दुसऱ्याला पीडा देण्याकरता आता दुसऱ्याच्या अपराधाने याला दुःख भोगण्याची पाळी आली। मग दासाच्या जीवनात यांचं पाप नाही समजा म्हणून दुःख नाही, पण दुसऱ्याने अपराधाने जर आणलं तर तुकोबरा म्हणतात। मग भगवान काय करतो तिथे? भगवान दासाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर घेतो। दासावर कुठलंही संकट येऊ देत नाही। मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराय निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नेली। देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट। देव त्याच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर घेतो। दुष्टाने काही करू द्या, दुष्टाने किती पीडा देऊ द्या, त्याला दुःख नाही आहे। मला सांगा, प्रल्हादाला त्याच्या बापानेच मारण्याचे प्रयत्न केले की नाही? हिरण्यकश्यप मारण्याचे प्रयत्न साधारण केले, पण त्या प्रयत्नातून प्रल्हादाला काही धक्का बसला का? उंच कड्यावर ढकलून दिलं, काही धक्का नाही। उकळत्या तापलेल्या तेलाच्या कढईत टाकलं त्याला, काही नाही। अग्नीमध्ये टाकलं, काही नाही। कृत्य अंगावर सोडली, काही नाही। हलाहल विष दिलं, काही नाही। कोणतीही बाधा भगवान भक्ताला होऊ देत नाही। पावलोपावली रक्षणाची जबाबदारी आपल्यावर भगवान घेतो। हा शाबास। दुःख जागृतीत द्या सोडून, स्वप्नात येत नाही दुःख, ते नाही कैचे नाही स्वप्नास। दासाच्या जीवनात दुःख नाहीच, भगवान त्याच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर घेतो। इतकंच नव्हे, भगवंत त्याच्या रक्षणाची जबाबदारी काय पद्धतीने घेतो ती पद्धत तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगता येते। फिरे सुदर्शन जबाबदारी आपल्यावर घेतो। तुकोबरा सांगतात, फिरे सुदर्शन घेऊन या नारायण, नारायण सुदर्शन घेऊन या फिरे। नारायण परमात्मा भक्ताच्या रक्षणाकरता सुदर्शन चक्र घेऊन सारखा फिरत असतो। सारखा भक्ताला कुठली बाधा होता कामा नये, भक्तावर त्याचा परिणाम होता कामा नये। अंबरीशावर दुर्वास मुनीने कृत्य सोडली, कथा मला मागे जायचं नाही। कृत्य सोडली, भगवंताने लगेच आपलं सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या कृत्येला नष्ट केलं। आणि सुदर्शन चक्र पाहू लागले, हे कृत्य सोडली कोणी? कुत्र्याला दगड मारला ना, कुत्रा दगडाच्या मागे पडत जातो।
पण वाघाला जर गोळी घातली तर वाघ गोळी मागे जात नाही, गोळी मारली कोणी त्याच्या नरडीचा घोट घ्यायला. तसं सुदर्शन चक्र कृत्याला नष्ट केल्यानंतर ही कृत्य सोडली कोणी माझ्या अंबरशी म्हणजे दुर्वास मुनीने. अहो दुर्वास मुनीची पर्वा केली नाही. ते सुदर्शन चक्र दुर्वास मुनीच्या माग लागलं. दुर्वास मुनी पुढे पळतायत, सुदर्शन चक्र माग सारखं जाळत राहिले. जाळ मी नाही सांगत, तो बरं सांगता. दुर्वास हा छळू आला अंबरशी, सुदर्शन त्याशी जाळीत फिरे. सुदर्शन चक्र त्याला सारखं जाळत फिरत होतं त्याच्या मागे. 1 वर्षभर मनुष्य पळतो, पण पळून पळून कंटाळला का गेलं नाही. तसं त्या सुदर्शन चक्राने सोडलं नाही. दुर्वास मुनी पळतायत, सुदर्शन चक्र माग पळतायत माग 1 वर्षभर. शेवटी दुर्वास मुनीचा नाईलाज झाला. भगवान शंकराकडे गेले, शंभर हे सुदर्शन चक्र माझ्या मागे लागले, वाचा. शंकर भगवान म्हणतायत ते भगवान विष्णूचे, माझा अधिकार नाही, तुम्ही विष्णूकडे जा. दुर्वास मुनी विष्णूकडे गेले. विष्णू भगवान म्हणतायत ते सुदर्शन चक्र जरी माझं असलं तरी सध्या त्याच्या मतदारसंघात त्याच्या रक्षणाकरता मी ते सोडलेलं आहे. अंबरशीचा त्याच्यावर अधिकार आहे, माझा नाही, तुम्ही अंबरशीकडे जा. 1 वर्षभर शेवटी दुर्वास मुनी नाईलाज झाला, अंबरशीकडे गेले. अंबरशीने पाहिलं, त्या सुदर्शन चक्राचं स्तवन केलं आणि शांत केलं. त्याला भक्ताला बाधा येऊ देत नाही. प्रसंगी सुदर्शन चक्र भगवान सोडतो आणि त्या भक्ताचं रक्षण करतो. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे दुर्जनाशी. भक्ताच्या रक्षणाकरता भगवान आपलं सुदर्शन चक्र असत. एक शेवटचं सांगतो, सर्वात मोठं जीवनात भय आहे, दुःख आहे ते काळाचं. अवघाचे आकार ग्रासेला काळाचं सर्वांना दुःख आहे, पण भगवान भक्तावर काळाचंही दुःख येऊ देत नाही, काळाच्या तावडीत भक्ताला जाऊ देत नाही. काळ जर आला तर त्या भक्ताच्या परिघाच्या आत येऊ शकत नाही. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. घरटी फिरे, सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. यमधर्म सांगेत होता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. भगवंताचं सुदर्शन चक्र त्या शिवेवर फिरत असत. शिवेवर म्हणून शिवेवरही जायचं नाही. भक्ताच्या रक्षणाची भगवान याप्रमाणे जबाबदारी वाहतो. फिरे सुदर्शन घेऊन या नारायण, जेथे वसते हरीचे दास, पुण्य पिके पापानाश. पण कोणी असं म्हणे, भक्त जर आपल्या घरी राहत असेल तर आपल्या वलयात गेला तो, आपल्या परिवारात गेला तो, मग परिवारात गेल्यानंतर भगवान लक्ष घालत नसेल त्याच्याकडे, तो एकाकी जर असेल तर लक्ष घालत असेल ते, त्याच्या रक्षणाची जबाबदारी. पण त्याच्या परिवारात जर असेल तर भगवान लक्ष देत नसेल. गंमत अशी असते, जो भगवंताच्या भक्तीकडे वळला त्याला घरची माणसं बरं पाहत नाहीत नव्हतं. घरची माणसं म्हणतात आमच्या कुळात असं नव्हतं, हे कुठून जन्माला, आमच्या कुळी नव्हते ऐसे, हेच पिसे लागली जात धरी
घरची माणसं त्याला बरं पाहत नाही. मग तो भक्त कुठेतरी आपला राहतो. असे राणी वनी भरते ठाई. देवाचा भक्त तो देवासीच गोड आणि काशी चालत नाही त्याची. कवनाचा सोयरा नव्हेच सांगात यावघे अति अंतरला. माझी ऐसे तया न म्हणते कोणी. असे राणी वनी भरते ठाई. त्यावेळेला भगवान लक्ष घालत असेल. पण भगवान जर आपल्या घरी राहत, भक्त जर आपल्या घरी राहत असेल, दास जर आपल्या वलयात राहत असेल कुटुंबाच्या, तर भगवान मग लक्ष घालत नसेल. आहे तो त्याच्या परिवारात. काय करायचं आपलं लक्ष सांग. तुकोबरा म्हणतो नाही, घरी देखील भगवान लक्ष घालतो त्याच्या. घरी काय लक्ष घालतो. तुकोबरा त्या अभंगाच्या शेवटच्या म्हणे घरी तुका म्हणे घरी तुका म्हणे घरी तुका म्हणे घरी तर भगवान त्या दासाच्या घरी देखील काय करतो. घरी होय म्हणियारा कामारी. घरी म्हणियारा कामारी होय. भगवान भक्ताच्या घरी म्हणेल ते काम करणारा असा सेवक होतो. म्हणेल ते काम भक्ताच्या घरचं, दासाच्या घरचं कोणतंही काम करण्याची त्याला लाज वाटत नाही. का म्हणे घरी होय म्हणियारा कामारी. कामारी म्हणजे काम करणारा. कामारी म्हणजे कामाचा अरी. तो कामारी असा नाही अर्थ करायचा. कामाचा शत्रू.
असं नाही. कामारी म्हणजे काम करणारा तो कामारी. जसं पुजारी, पुजारी म्हणजे काय? पूजा करतो तो पुजारी, पूजा करणारा पुजारी. मापारी, माप करणारा तो मापारी. तसंच काम करणारा तो कामारी. भगवान भक्ताच्या घरचं कोणतंही काम करतो, कोणतंही काम करण्याची देवाला लाज वाटत नाही. साधा वया भक्ती काच नाही लाज धरे. कायसेनी न लजे तयाचे नेमी, पैसे ते माझे कलत रहे जाणीजे. कायसेनी न लजे तयाचे नेमी. उष्ट्या पत्रावळी काढण्याचं काम देवाने केलं. आपल्याला लाज वाटते पत्रावळी उचलायची, पण देवाने राजसूय यज्ञ धर्मराजाच्या पत्रावळी काढण्याचं काम केले. तुकोबराय दाखला देतात, भाविकाचे काज अंगे देव करी, काढी धर्मा घरी उच्छिष्ट ते. उष्ट काढण्याच्या पत्रावळी काढण्याचं काम देवाने केले. अर्जुनाची घोड्याचा खरारा केला देवाने. नवे नवे सांगू, चोखोवरांच्या पत्नीचं बाळणपण देवाने केलं. मला सांगा, बाळणपण करणे का देवाचं काम आहे? पण देवाने तेही केलं. भक्ताच्या जीवनात कुठली बाधा येऊ द्यायची नाही. चोखोवरा निघून गेले पहिलेच्या गावाला. सोयराबाई, चोखोवरांच्या पत्नीचं नाव सोयराबाई. तिची प्रसूतीची वेळ जवळ आली. ती अतिशय व्यथित झाली. आता कोण पाहणार माझ्याकडे? कसं होणार आता माझं बाळणपण? काय काळजी देवाला पडली. देवाने लगेच विचार केला, जर दासाच्या पत्नीला ही दुर्दशा जर भोगायला लागत असेल, हे दुःख जर भोगावं लागत असेल, तर लोक भक्तीला दूषण देतील. मग माझा उपयोग काय? भगवंताने निर्णय घेतला, आपणच जायचं. आता बाळणपण करायला जायचंय. देवपणाच्या थाटात जाऊन जमल का? मग बाळणपण करण्याकरता देवाने चोखोबरांच्या बहिणीचं रूप घेतलं. चोखोबाची बहीण झाला शारंधर. बहिणी उघडा द्वार हाका मारी. बहीण म्हणले गुडघ्यापर्यंत पातळ, एक डोक्यावर बोचकं घेतलं, गाठोड कपडे दिले. त्याला सुटकेस मिळाली ना, मी तरी काय करू? भक्ताकडे जाण्याकरता भगवान उतावळा होतो. बहिणीचं रूप धारण केलं. चोखोबराची पत्नी, तिचं नाव सोयराबाई. ती व्यथित आहे. आता कसं होणार माझं? कसं होणार? वेदना होत आहेत बाळणपणाच्या. तितक्या दारावर थाप मारली भगवंत रूपी बहिणीने. वहिनी, मी आले, दार उघडा. वहिनी उघडा द्वार हाका मारी. वहिनी दरवाजा उघडा हाक मारतायत. आवाजही बहिणी सारखाच काढला बर का. सोयराबाईने आवाज ओळखला. आपल्या ननंद आल्या बर का, त्यांचाच आवाज आहे. स्थिर आला, जरा उठल्या, दरवाजा उघडला, पाहतो तर खरोखरच ननंद. सोयराबाई काय म्हणते, ऐका बाई, बरं झालं तुम्हाला देवाने पाठवलं. देवाने पाठवले का देवच आलाय? देवच आलाय. पण सोयराबाई म्हणते, बरे बाई तुम्हा देवाने धाडिले, पती माझे गेले कोणीकडे. बरं झालं बाई तुम्हाला देवाने पाठवलं. भगवंत रूपी बहीण काय म्हणते, हा कशी काय मला बुद्धी सुचली काय, मी आले तुला वारंवार भेटायला. आता बाळणपणातली कोणती कामं असतात ती इकडं नाही समजायची. त्या माता भगिनीच ती कामं करू जाणं. ते कोणतंही काम करण्याची त्यांना घृणा वाटत नाही. मोठ्या आवडीने ती बाळणपणात सगळी कामं, त्या लेकराची धन पानं सर्व काढणं, सर्व काही कामं भगवंत रूपी बहिणीने केली.
एक महिनाभर भगवान तिथे राहिले, सगळी कामं केली. लाज नाही वाटली. भक्ताच्या घरचं कोणते काम भगवान आवडीने करतो. अनेक भक्तांच्या घरी भगवंतांनी अनेक प्रकारची कामं केलेली आहेत आणि भक्ताचा फोन आल्यावर गेला नाही, काम न सांगता करी. असे भक्ताचे घरी काम न सांगता करी. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता. न सांगताना भगवान भक्ताच्या घरी जातो, भक्ताच्या घरची सगळी कामं करतो. भक्ताच्या भक्तीला बाधा येऊ देत नाही. भगवान ही जबाबदारी घेतो. तुका म्हणे घरी होय म्हणियारा कामारी, जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापा नाश. ज्ञानेश्वर सुखाचा कल्लोळ, जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापा नाश. फिरे सुदर्शन घेऊन या नारायण, तुका म्हणे घरी होय म्हणियारा कामारी, जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापा नाश. तुकोबरांनी मनुष्य जीवनात देवाचं दास व्हावं असं आपल्याला सूचित केलं आणि त्या दासाच्या जीवनात काय घडतं हे स्पष्ट केलं. तेथे सुखाचा कल्लोळ आणि भगवान त्या दासाच्या दास्यत्वाला काय प्रतिसाद देतो हे पुढे 2 चरणातून सांगितलं. फिरे सुदर्शन घेऊन या नारायण, तुका म्हणे घरी होय म्हणियारा कामारी. भगवान त्या दासाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर घेतो आणि ते सर्व करतो. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनात देवाचं दास व्हावं अशी अनेक दासांची भगवंतांनी किती काळजी घेतलेली आहे. वर्षभर कीर्तन झाली चालली तरी हा विषय संपणार नाही. कोणत्या दासाच्या घरी भगवान गेले, कोणतं काम केलं. दररोज एका भक्ताची कथा द्यायची लावून. भक्ती विजय नावाचा ग्रंथच आहे, त्यात भक्तीचा विजय दाखवलेला आहे. एक फार मोठा ग्रंथ आहे, त्या भक्तमाल नावाचा. तर भक्तमाल नावाच्या ग्रंथामध्ये हजारो भक्तांची चरित्र आलेली आहेत आणि भगवंताने त्या भक्तांची कशी कामं केलेली आहेत हे दाखवलेलं आहे. तेव्हा मनुष्याने आपल्या जीवनात देवाचं दास व्हावं की त्याला जीवनात काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. सर्व काय भगवान त्याच्या जीवनात घडवतो. आपण असे अभंग नजरेसमोर ठेवावे, अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवावं. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार. तुकोबारांच्या अभंगाने दगडांना तारले, तिथे आपल्याला का तारणार आहे. जळी दगडा सहित वया तारिल्या देशाला आहे. मग सांगा, जे दगडांना तारतात ते अभंग आपल्याला नक्कीच तारतील. फक्त आपण तसं दगड तरी बनलं पाहिजे ना. दगड कोणते तरले, वह्यांना बांधलेले. तसं आपण अभंगाशी बांधिलकी करा की आपल्यालाही ते अभंग तारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असे सर्वच्या सर्व अभंग सर्वांच्या नजरेसमोर यावेत याकरताच गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडेला, त्याच प्रासंगिक प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिले. जवळजवळ 28-33 कोटीची कामं झालेली आहेत. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्गावर करून लावला गेला. भक्तनिवास झालं, सत्संग भवन झालं, अन्नपूर्णा सदन झालं, गोशाळा झाली आणि आता तिथे गुरुकुल पद्धतीने विद्यालय सुरू केले. मुलांना शिक्षण देणं सुरू केले. तिथे अभंग दगडावर करून लावले, ते जगाच्या हृदयावर आपल्याला कोरायचे आहेत आणि जगाच्या हृदयावर कोरण्याकरता जगाच्या भाषेत आपल्याला जायला पाहिजे. म्हणून जगाच्या भाषेत जाण्याकरताच गुरुकुल सुरू केले. 4 भाषेत शिक्षण दिलं जातं मुलांना, संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी.
चारही भाषेत शिक्षण दिलं जातं. सध्या 1,400 मुलं शिक्षण घेत आहेत तिथे. 10वी पास झालेल्या मुलाला प्रवेश आहे. 11वी ते 17वी असं 7 वर्षाचं शिक्षण आहे. पहिलं आध्यात्मिक मूळ शिक्षण, संस्कृत, वेदांत प्रस्थानत्रय, वारकरी प्रस्थानत्रय आणि शालेय शिक्षणाची जोड त्याला कला शाखेतून फक्त जाता येतं. सायन्स, कॉमर्स आणि आर्ट विभागातून 5 वर्षात तो मुलगा BA होणार, 7 वर्षात तो MA होणार. इकडे आध्यात्मिक क्षेत्रात 5 वर्षात शास्त्री होणार, 7 वर्षात आचार्य होणार. असं शिक्षण आपण तिथे सुरू केलेलं आहे मुलांना. आणि एक लक्षात घ्या, कोणी म्हणेल इतकं उच्च शिक्षण आणि 7 वर्ष दिलं जाणार म्हणजे फी तर भरपूर लागत असेल, डोनेशन खूप असेल. तर लक्षात घ्या, एक नया पैसा, एक नया मोफत शिक्षण दिलं जाते. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत, कपड्याला सहित आपण करतो. त्या मुलाने एकच करायचं, काय? अभ्यास. आणि तो त्यानेच केला पाहिजे. त्याने अभ्यास करायचा आणि आपण त्याच्या त्रुटी, त्याच्या गरजा भागवायच्या. अशा प्रकारचे जगातलं आगळं वेगळं विद्यालय गाथा मंदिरावर सुरू झालेलं आहे. आपण या पहा, तिथे सगळे प्रकल्प खूप सुंदर रीतीने समाज उपयोगी असे राबवले जात आहेत. तेव्हा जवळजवळ 38 कोटीची काम झालेली आहे. तिथे अन्नदान रोज चालू आहे. दर्शनाला आलेल्या भाविकांना रोज जेवण दिलं जातंय. दुपारी 12 ते 2 या वेळेत उच्च दर्जाचं मिष्टान्नाचं जेवण असतं. 400-500 लोक रोज जेवत आहेत आणि सुट्टीच्या दिवशी तर हजारापर्यंत असतात. असं नित्य अन्नदान तिथे चाललेलं आहे. अनेक भाविकांनी लाखोनी सहकार्य केलं म्हणून इथपर्यंत काम होऊ शकलं. तर याचप्रमाणे याही ठिकाणं त्यांना आवडणार नाही, पण मला सांगावं असं वाटतं, आपले हरिभक्तपरायण गोपीनाथ महाराज यांनी देखील हे गाथा मंदिरावरचं चाललेलं कार्य पाहून त्यांना खूप ते आवडलं आणि पहिल्या वर्षी 1 लाखाचा निधी गाथा मंदिरात परत दुसऱ्या वर्षी आणखी अन्नदाना करता 1 लाखाचा निधी दिला आणि आता पुन्हा तिसरे 3,11,000 या कार्याकरता दिलेले. म्हणून दानशूर म्हटलेलं त्यांना आवडणार नाही, पण मला म्हणावं वाटतंय की अशी दानशूर व्यक्ती कीर्तनकार आणि दान करणं, कीर्तनकार घ्यायला पाहतात, द्यायच्या मागे नसतात. पण गोपीनाथ महाराजांचे दानशूरत्व एक आगळे वेगळे दानशूर कीर्तनकार असं म्हणायला हरकत नाही. तर या प्रकारे आपल्या संपत्तीचा सद्विनियोग, चांगल्या कार्याकरता संपत्ती लावणं, ती संपत्ती संपत नाही, ती फिक्स डिपॉझिटला जाते आणि राहिलेली संपत्ती असं आहे. तर या प्रकारे प्रत्यक्ष नुसतं बोलणं नाही तर क्रियेमध्ये या प्रकारे त्यांनी आपला तो निधी सुपूर्द करतायत. तर ही वृत्ती सर्वांना नाही होत, सर्वांना वाटत नाही. गडगड संपत्ती, काही जणांकडे संपत्ती गेली का त्याला बंदच काही नाही. परंतु गोपीनाथ महाराजांचे हे संस्कार, हे विचार, हा त्याग त्यांचा दानशूरत्व असं विशेषत्वाचं आहे की या प्रकारे त्यांनी या कार्याकरता मोठं हे स्वरूप घडवलेलं आहे. आज त्यांचा हा परिवार सर्व त्यांना पुन्हा साथ देतो, हे वैशिष्ट्य आहे. बाकी परिवार नाहीतर प्रतिबंध निर्माण करत असतो, परंतु हा त्यांचा सर्व परिवार मोठ्या उत्सुकतेने, तळमळतेने त्यांच्या मागे आहे आणि त्यांच्या अपेक्षा तो पूर्ण करतो आहे. दिलेलं वाया जात नाही, ते फिक्स डिपॉझिटला जातं, त्याच्यावर अनंत पटीने वाढ होते. जमिनीला आपण एक बी देतो, जमीन त्याच्या बदल्यात आपल्याला कणीस देते, दिल्यावर येत असत. म्हणून काही लोक म्हणतात आल्यावर देऊ, ही भाषा चुकीची आहे. दिलंच नाही तर येईल कसं काय? आल्यावर देऊ, पण येईल केव्हा? द्याल तेव्हा. दिल्याशिवाय येत नसतं. तपेविन दैवत, दिल्याविन प्राप्त. म्हणून गोपीनाथ महाराजांची तळमळ, देण्याची तत्परता
सर्व परिवाराची ही ती आवड. परिवारही साथ देतात, पत्नी साथ देते. तुकोबाराने म्हटलंय धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, त्याला धर्म घडू शकतो. अशी त्यांनाही धर्मपत्नी अनुकूल याप्रमाणे साथ देणारे म्हणून त्यांच्याकडून घडत आहे. मला वाटतं इथला कार्यक्रम चालू केला स्वतः 5 वर्ष तो कार्यक्रम स्वतः चालवला. मग अनेक लोक म्हणू लागले आमचंही काही घ्या, आमचंही सहकार्य घ्या. मग व त्यांची इच्छा कशी मोडायची म्हणून त्यांचा आदर म्हणून, नाही तर पहिले 5 वर्ष स्वखर्चाने कार्यक्रम घडवणं राबवणं हे सोपं नाही. परंतु गोपीनाथ महाराजांनी आपल्या जीवनात ते केलं. सर्व परिवाराने साथ दिलेली आहे. हा उत्सव याप्रमाणे घडतो आहे. भगवान त्यांना अधिक शक्ती देवो. याप्रमाणे त्यांच्याकडून देवाची, धर्माची, संतांची ही सेवा घडो, हीच एक प्रभूचरणी प्रार्थना करतो. आयुष्याने आरोग्य लाभो ही प्रार्थना करतो. संतांचे विचार आचार आपल्या जीवनात म्हणून संतांविषयी निष्ठा, मला ते एक सेवानिष्ठा, गुरुनिष्ठ जीवन मला गोपीनाथ महाराजांचा दिसून आलं की ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवला ते वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्त सावळाराम महाराज, त्याचप्रमाणे वासुदेव महाराज, या दोघांचे नाव ते कधी विसरत नाही. सारखं आठवणीतून की यांनी किती घडवलं आपल्या समाजामध्ये, काय घडवलं, काय केलं. या प्रकारची गुरुनिष्ठा ही त्यांच्या ठिकाणी खूप विशेषत्वाने दिसून येते आहे. भक्तिनिष्ठा, गुरुनिष्ठा, दाननिष्ठा असा निष्ठेचा त्रिवेणी संगम आहे. हे जीवनात प्रत्येकाने लक्षात घ्यावं. आपल्या जीवनात जे आपण गमत आहे बरं का, माणसं आपल्या जीवनात चांगलं व्हावं असं म्हणतात, चांगलं झालं पाहिजे असं म्हणतात, पण चांगलं होण्याकरता चांगलं करायला पाहिजे हे विसरतात. चांगलं केलं तर चांगलं होईल, चांगलं जर केलं नाही तर चांगलं होईल कसं. म्हणून चांगल्याची अपेक्षा आहे तर चांगलं करायला लागा. आणि असा गोपीनाथ महाराजांचा एक आदर्श घ्या. अनेक असे दानशूर लोक की ज्यांनी आपली संपत्ती संतांच्या सेवेला, देशाच्या सेवेला लावली. जीवन निश्चित भगवान त्यांचं चांगलं घडवतो. ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला एक प्रेरणा दिली, हे सर्व घडवलं. मानवता, एकता, अखंडता, विश्वबंधुत्व, जातीयता निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, पर्यावरण, कितीतरी गोष्टींचा तुकोबारायांनी समाजाला बोधाचा मार्ग दाखवलेला आहे, जीवन घडवलेलं आहे. गाथा मंदिरावर काय काय हे घडत आहे. अन्नदान नित्य घडत आहे. बांधकाम तिथे होत आहेत जवळ 38 कोटीचं. अजूनही तिथे महाद्वार आपल्याला करायचे, 12-13 कोटीची कामं अजूनही आपल्याला करायची आहेत. अन्नदान, गोशाळा आहे, विद्यार्थ्यांना हे ज्ञानदान आहे. हे सर्व कार्य तिथे घडत आहे. आपल्या लक्षात येण्यासाठी आम्ही एक तुकोबाराय दिनदर्शिका प्रकाशित केली, गाथा मंदिराचं चित्र आणि त्याच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती, पूर्ण वर्षभराचं पंचांग कॅलेंडर रूपाने आपण प्रकाशित केलेले. बाहेर गाडीमध्ये, इनोवा गाडीमध्ये आपल्याला मिळेल. आपण प्रत्येकाने जरूर घ्या. गाथा मंदिरावर काय काय चालतंय, कसं चालतंय हे आपल्याला वाचण्यातून लक्षात येईल. आणि कॅलेंडर रूपाने आपण ते प्रकाशित केले. वर्षभर ते आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगाला येईल. तुकोबाराय रोजनिशी डायरी उपयोगाला येईल. आपण जरूर घ्या. संतांचे विचार आचार आपण आत्मसात करून सर्वजण आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला प्रबोधन केलेलं आहे त्यांचं आपण थोडा वेळ भजन करू आणि मग पुढे गोपीनाथ महाराज आपल्याला काय बोलतो. तुकाराम तुकाराम
2012 पासून जे अन्नदानाची योजना सुरू केली ना, आपण गाथा मंदिरावर 400-500 लोक रोज जेवतात. गोपीनाथ महाराजांना ती